आम्ही गेलेलो वंडरसेन दादाच्या मीटअपला. आपण ती बाईक बुक पण करणार आहे. लेट्स सी काय फील आहे याचा. पोचलेलो तो कसं काय मंडळी, दिस इज हापूस वापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका कंटिन्यूड ब्लॉगमध्ये. आजच्या दिवसात मी ऑलरेडी एक व्हिडिओ शूट केलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर पहिलं जाऊन बघा. आम्ही गेलेलो वंडरसेन दादाच्या मीटअपला. वंडरसेन अभिषेक म्हणून यूट्यूब चॅनल आहे वंडरसेन नावाने. त्यांचा एक हे होतं, मीटअप होता रायडा स्टोअरमध्ये कुर्लाच्या. तर तिथे आम्ही गेलेलो आणि आत्ता मी तिकडनं निघालो आहे आणि माझ्या दुसऱ्या एका जागी जायला निघालो आहे. आणि ते काय आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. जरा मला एका जागी थांबू दे आणि मॅप बघू दे. सो या व्हिडिओमध्ये आपण निघालो आहे नवीन लॉन्च झालेली रॉयल एनफील्ड गुरेला 450 बघायला काइंड ऑफ फर्स्ट इम्प्रेशन व्हिडिओ पण असेल आणि मे बी आपण ती बाईक बुक पण करणार आहे. सो आता तुम्हाला वाटत असेल की अरे आत्ता तर हिमालयन घेतली आहे, हिमालयन आणि गुरेला सेमच बाईक आहे, कशाला सेम बाईक कशाला घेणार आहे कोण. तर ह्याचा रिझन असं आहे की मी नाही, माझा छोटा भाऊ आहे तो बाईक घेतो आहे. सो त्याला ॲक्च्युली हिमालयनच घ्यायची होती आणि तो बोलत होता की नाही मला हिमालयनच पाहिजे, आपण दोघं सेम बाईक घेऊ वगैरे. बट त्याच्यासाठी एक सिटी रायडिंग हा मेन पार्ट असणार होता आणि फक्त वीकेंड्सना, म्हणजे तो जॉबवाला आहे, तो फक्त वीकेंड्सना मे बी ट्रेकर आहे तो. सो त्याला ट्रेक करता येईल अशा जागी जाता यावं असं त्याची राईड होती. सो म्हणून मी त्याला सजेस्ट केलं की तू आता बेसिकली ट्रेक असल्यामुळे त्याला ऑफ रोडिंग काइंड ऑफ टेरेनची गरज आहे, म्हणजे त्याला हिमालयनसारख्या ह्याची गरज तर आहे खरं तर. बट मी त्याला सजेस्ट केलं की तू गुरेला घे आणि आपण जेव्हा पण तुला जायचं असेल तेव्हा तू माझ्याकडनं हिमालयन घेऊन जा आणि मला गुरेला देऊन जा. सो आपलं तेवढंच हे होऊन जाईल, म्हणजे एक व्हेरिएशन पण राहील थोडं बाईक्समध्ये आणि तुला जे तुझं मेन पर्पज असणार आहे सिटीमधला ते तुला अकॉम्प्लिश करता येईल. सो आता आपण चाललो ॲक्च्युली गुरेला बघायला वर्लीच्या शोरूममध्ये, कारण तो तिकडे राहतो. सो मी थोडा मॅप बघत चाललो आहे, मला माहिती नाही, आता मेन रोडला लागल्यानंतर मला माहिती पडेल. मी आता कुर्लावरनं निघालो आहे वर्लीला जायला. वर्लीला तो तिकडे राहतो त्यामुळे त्याच शोरूममध्ये आम्ही चाललो आहे बघायला आणि मग मी माझ्या घरी परत येईन. तो पाऊस पण थोडंसं चालू झाला आहे तर मी आता माईक काढून ठेवतो, डायरेक्ट वर्लीला भेटूया. कारण आता अंधारात तसंही कायच मोठं ब्लॉग करणार, तो त्याच्यात काही मजा नाही. वर्लीला स्टोरूमला पोचतो आणि मग तुम्हाला दाखवतो काय सीन आहे आणि गोरीला आपण कशी येते पहिल्यांदा बघूया. ऑलमोस्ट पोचलेलो आहे वरळी. माझ्या भावाने फोन केलेला की टेस्ट राईड देत आहेत हे लगेच म्हणून. हे बघा, हे आयकिया तुम्हाला माहिती आहे ना, इकडे वरळीवाला जे आयकिया आहे ते इकडे आहे आणि इथूनच पुढे जस्ट थोडंसं पुढे जाऊन राईट साईडलाच शोरूम आहे. सो आलेलो आहे आपण शोरूममध्ये. हे आहे फर्स्ट मुंबई स्टोअर LLP. माझा भाऊ. मग घेऊया ना. सो फायनली पोचलेलो आहे. ओ लुक ॲट दिस. येल्लो कलर खूप मस्त दिसतोय बट खूपच हाईट छोटी वाटते. लेट्स सी काय ह्याचा सीन आहे. टेस्ट राईड पण मिळते तर टेस्ट राईड पण आपण ट्राय करणार आहोत. सो वर्लीच्या शोरूममध्ये आलो आहे फर्स्ट मुंबई स्टोअर LLP. ओके, ह्याचं नाव ॲक्च्युली फर्स्ट मुंबईचं स्टोअर आहे का काय नाव आहे असं ते नाही कळलं, बट आहे आतमध्ये
येल्लो कलरच्या बाईकची, त्या कलरचं नाव नाही माहिती मला, बट तो टॉपमोस्ट व्हेरियंटमधलाच आहे. त्या कलरची बाईक आलेली आहे. थोडी बस्की वाटते आहे बाईक, म्हणजे हाईट खूप बऱ्यापैकी कमी आहे गाडीची. आता माझा भाऊ ॲक्च्युली गेला आहे टेस्ट राईड करायला, सो बघूया तो आला की आपण पण एक राईड करून बघू काय फील वाटतं, काय वाटतं ते मी तुम्हाला फर्स्ट इम्प्रेशन्स नक्की त्याच्याबद्दल सांगेन. हा आय गेस आला माझा भाऊ. आता बघूया कसं वाटतंय. भारी आहे ना. फक्त हिमालयन फक्त छोटीशी सेमच आहे ना, बट गाडीचं मध्ये काय फील नसेल ना वेगळा. लेट्स सी. ओहो आईला भारी वाटतं रे, एकदम छोटू. कुठून इथे इथे आलो एकदम डायरेक्ट. सेक्सी आहे, सेक्सी फील आहे. लेट्स सी काय फील आहे ह्याचा. हो एकदमच लॉंग याच्यावर आहे. ओहो खतरनाक आहे, खतरनाक फील आहे. हा जो नेकेड म्हणजे नेकेड स्पोर्ट्स टाईपचा जो फील वाला आहे ना, तो खतरनाक फील आहे रे. ओ हो, मजा येते, मजा धमाल. सॉरी आता रात्रीचा व्हिडिओ आहे, बट मी तुम्हाला मे बी सकाळचा व्हिडिओ अजून एखादा दाखवेन आपण भांडूपला जाऊ. बट खरंच खूप धमाल आहे. बाईक छोटीशी आहे, म्हणजे कॉम्पॅक्ट फॅक्टरमध्ये सेम इंजिन अँड सेम पॉवर तुम्हाला मिळते. एक नंबर मजा येते, एक नंबर वाटतंय. ओ हो भाई काय खतरनाक वाटतंय. एकतर मी आत्ताच हिमालयनवरनं डायरेक्ट ह्याच्यावर बसलो ना, तो एवढा ड्रास्टिक चेंज दिसतोय ना की गाडी एकदम छोटीशी झाली. बसलो खाली डायरेक्ट, आणि पाय तर असे पुरतायत जसं की कायच सांगू तुम्हाला. ओ भाई एक नंबर. ही गाडी चालवायला पण मजा येईल, हा मजा येईल खरंच. ओ भाई मजा आली, मजा आली. इथूनच आता युटर्न मारू, जास्त नको. अच्छा ह्याचा थोडं टर्निंग रेडियस असा थोडा हे वाटतंय, बट ठीक आहे. पॉवर आई शपथ काय मजा येते यार. खाली आहे, बस्की बाईक आहे, एक नंबर. कॉम्पॅक्ट फॅक्टरमध्ये हा जो रोडस्टर टाईप काढलाय ना ह्यांनी, मजा आली यार, खरंच मजा आहे. डॅम. म्हणजे मी थोडंसं वेगळं एक्सपेक्ट करत होतो, कारण स्क्रॅम थोडी डिफरंट होती बाईक. पण ही बाईकमध्ये त्यांनी असा फिजिकली पण बराच चेंज केला आहे. म्हणजे गाडी अशी छोटी केली आहे, हाईटने सुद्धा कमी आहे. सीट हाईट एकदम 178 वर आली आहे. ओ बाप रे. इंजिनचा फील सेमच येतोय काइंड ऑफ, बट फॉर्म फॅक्टरमध्ये म्हणाल तर खूप मस्त वाटतंय. एक नंबर मजा आली. हा एक चित्तमच छोटासा स्पिन होता, बट खतरनाक फील येतोय. ओ आई एक नंबर. हां आपण आपल्या बाजूला हिमालयनचं लावू आणि मग तुम्हाला मी दाखवतो की याचा कसा हे आहे. सो मागची सीट थोडी छोटी आहे, मे बी. आता पिलियन कम्फर्टबद्दल मला माहिती नाही, बट फॉर्म फॅक्टर असा छोटा आहे, कॉम्पॅक्ट आहे खूप, बट कॉम्पॅक्टमध्ये खूप जास्त पॉवर झाल्यासारखी वाटते. आणि आता बाजूला बघा, कम्पॅरिझनमध्ये बाजूला हिमालयन आहे आणि आपली गाडी, एवढं ह्यूज डिफरन्स दिसतोय. ती गाडी लाईक मॅमथ आहे, एकदम खूप मोठी, आणि एकदमच भटॅक, एकदम पट चपळ चितासारखी बाईक आहे ही. सही आहे रे, मजा आली. एकदम असं छोटूसं वाटतंय, पण एकदम कॉम्पॅक्ट आणि फुल फास्ट आहे. हां फुल, म्हणजे इंजिन तेच आहे ना, फक्त छोट्या फॉर्म फॅक्टरमध्ये फुल पॉवर आली आहे रे गाडीला. आणि आता एवढं वजन पण नाही वाटत. ही गाडी तर अशी अशी हलेडुले आहे, फुल काही वजन नाही, काय नाही त्याच्यापेक्षा वजन. हा पण चांगलं आहे, सही वाटतं. आपण आतमध्ये जाऊया आणि जरा आतमध्ये तुम्हाला मी त्या उभ्या बाईकचे काही गोष्टी दाखवतो. तसं तर काइंड ऑफ सगळे सेमच आहेत, बट तरी आपल्याला जर बोलायचं असेल तर आतमध्ये जाऊन बोलूया. आता ते ॲक्च्युली टेस्ट राईड्स चालू झाल्या आहेत, त्या लोकांना देत आहेत अजून. व्हाईट सगळ्यात, मला तर सगळ्यात जास्त आवडला. नाही तर मग तो सिल्वर, पण तो सिल्वरमध्ये डिजिटल येत नाही एवढंच फक्त, बाकी काय नाही. कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टर, बट एकदम इक्वली केपेबल वाटतंय.
आणि खूप प्रॉमिसिंग आहे. फक्त पिलियनबद्दल मला थोडंसं डाऊटफुल आहे, कारण पिलियन सीट खूप छोटी आहे आणि बाकी सगळं खूप मस्त वाटलं. मी त्याच्या एवढी शॉर्ट राईड घेतली त्यामध्ये खूप बापटली बाईक. खूपच छोटी आहे, म्हणजे खूपच कॉम्पॅक्ट आहे. तर जर तुम्ही नॉर्मल हिमालयनवरनं डायरेक्ट ह्याच्यावरून बसाल तर असं वाटेल की अरे ही काय स्कूटीवर बसलो असं वाटतं डायरेक्ट. बट सही आहे, मला खूप आवडली. मी तर त्याला बोलतो की हीच घेतो, बोलतो हिमालयन घेतो आपण, 2-2 हिमालयन घेऊ. नाही भाई मस्त. हे सगळंच सेम आहे, बस थोडंसं चॅसी फॅक्टरमध्ये इथून पुढे चेंजेस झाले. जे ही सीट डिफरंट आहे आणि सीट आता ॲडजस्टेबल नाही आहे, सीट फिक्स असणार या साईडवर. हिमालयनपेक्षा खूप कमी आहे. 780 सॉरी या 825 जी हिमालयनची बेस हाईट आहे, ह्याची हाईट आहे 780. आणि बाकी मोस्टली हिमालयनच्या सगळ्या ॲक्सेसरीज लाईक हे इंजिन रेडिएटर ग्रिल झालं, ह्याच्या पुढचं जे ग्रिल आहे ते, अशा बऱ्याच गोष्टी सेम आहे. हे पण गार्ड मोस्टली सेमच असणार आहे. फक्त मागच्या साईडने थोडासा फॉर्म फॅक्टर चेंज झाला आहे, छोटी झाली कॉम्पॅक्ट बाईक. आणि टाकी हा मेन डिफरन्स असेल. टाकी डायरेक्ट 11 लिटरची झाली आहे, बट ती नॉर्मली 17 लिटरची असते हिमालयनवर. बट खूप कॉम्पॅक्ट आहे. पुढचं फ्रंट सस्पेन्शन होतं ते USDच्या बदला इथे टेलिस्कोपिक आलं आहे, बट ह्याचा टायर डिफरंट आहे, अलॉय व्हील्स. सो ट्यूबलेस टायरचा पण सीन नाही आहे काय, ट्यूबलेस करायचा. गाडी ऑलरेडी ट्यूबलेस टायर्सवर आहे आणि सिटी राईडसाठी बेस्ट असणार आहे, कारण पॉवर एवढी बाप वाटते गाडीमध्ये, लाईक कम्पेटेटर टू गुड स्ट्रीट नेकेड बाईक्स. सो मी त्याला कन्व्हिन्स करतो आहे की हीच बाईक घेऊ आणि आपण मग एक्सचेंज करून वापरू. माझ्यासाठी तर खूप छोटीशी आहे, म्हणजे बदक वाटते एकदम, बट तरी पण कधी ना कधी चालवायला मजा येईल अशा टाईपची सीन आहे. ही कितीला पडते पूर्ण ऑन रोड एकदम सिल्वर घेतली तर? 3 लाखची प्राईज आहे, मग त्याच्यावर किती होतं? 3 लाखापर्यंत फायनल करतोय सिल्वर, स्मोक सिल्वर कलर. हा जो स्मोक सिल्वर कलर आहे ना, हा बेसिकली हे त्याच्यात 3 व्हेरियंट आहेत. हा टॉप व्हेरियंट आहे आणि हा टॉप नाही आहे, बट हा दोन्हीमध्ये येतो आहे. हा डॅश बेस मॉडेलमध्ये पण येतो आहे हा कलर ब्लॅक, बट तो मला काही एवढा आवडला नाही. मला एक व्हाईट कलर आहे आणि एक हा सिल्वर आहे. हा बघा, हा सिल्वर आहे आणि दुसरा दाखवतो. हा बघा, हा व्हाईट आहे, ह्याच्यातनं ब्लू ॲक्सेंट्स आहेत, थोड्याशा टील ॲक्सेंट्स आहेत, थोडा फंकी आहे एकदमच. सो मी त्याला बोललो की तू सिल्वरच घे. ह्याच्यामध्ये डिजिटल कन्सोल नाही आहेत, पण ट्रिपल डॅश येतो बेसिकवाला जो मीटिओरमध्ये येतो, आणि मला वाटतं ते बेस्ट आहे. वी डोंट नीड अ डिजिटल डॅश ऑन दिस. आणि सिल्वर असल्यामुळे सगळे ॲक्सेसरीज सिल्वर पण मॅच करणार, एकदम परफेक्ट दिसेल ही गाडी. चल बाय. हां, माझा फायनल काय? हां, स्मोकच. नाही ते तुझा प्रश्न आहे, ते मी नाही काय बोलणार फायनल. मला काय, माझ्याकडे दोन गाड्या आल्या तरी मला काय फरक नाही पडत आहे. मी कधी ब्लॅक घेऊन जाईन, तुझी काय माहिती नाही तुला. तो तुझा प्रश्न आहे, तुझी बाईक आहे, तू विचार करायचा कुठली घ्यायची. हां चल. फायनली निघालो रॉयल एनफिल्डच्या त्या शोरूममधून. थोडं कन्फ्यूज होता अजून पण तो, की काय घ्यावं. खरं सांगू तर हे बघा, गाडी छोटीशी आहे, खूपच कॉम्पॅक्ट एकदमच. म्हणजे ह्याच्यावरनं जर तुम्ही त्याच्यावर बघाल ना, तर एवढी छोटी, लाईक जावा, हे बघा आता जावा गेली ना तशा टाईपचं एकदम कॉम्पॅक्ट गाडी आहे. बट कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरमध्ये सुद्धा एवढे त्याचं इंजिन वगैरे ते एवढं हे वाटतं ना, की म्हणजे कसं सांगू तुम्हाला, की पॉवर हाऊस वाटते फुल ती गाडी. एवढे छोट्याशा फॅक्टरमध्ये फुल पॉवर हाऊस. त्याच्यामुळे मी त्याला बोलवतो की ती घे. आता त्याचं थोडं कन्फ्युजन चाललं आहे की नाही, हिमालयनच पाहिजे होती. हिमालयन बुक केलेली आहे म्हणजे ऑलरेडी गाडी आम्ही, हार्ले ब्लॅक, बट त्याचं चालू आहे असं की हिमालयनच पाहिजे होती. तर मग म्हटलं आता ठीक आहे, मुलं आजचा रात्रभर विचार कर काय करायचं आहे ते, आणि मग ठरव. उद्या त्याला परत बोलवलं आहे शोरूमला, तर उद्या तो जाईल आणि मग सांगेल फायनल की हिमालयनच ठेवायची आहे बुक करून की गोरिला घ्यायची आहे. लेट्स सी काय होतं आहे. तर मला पण नाही माहिती नक्की काय होणार आहे, बट जर आता त्याने ॲक्च्युअली सांगू तर गोरिलाची बुकिंग केली, म्हणजे आम्ही बुकिंग हिमालयनवरनं गोरिलावर शिफ्ट केली, पण अजून पण तो थोडा कन्फ्यूज आहे. सो आता बघूया आपण काय करता येईल त्याचं. सो आता मी निघालो घराकडे, रात्र झाले, रात्रीचे वाजले 9:30. बघितलं तर तुम्ही या ब्लॉगमध्ये आपण केली आहे गोरिलाची बुकिंग. गोरिलाची बुकिंग जी केली आहे ती मोस्टली आपण गाडीची डिलिव्हरी घेणार आहे समवॉट अराउंड 22nd or 28th of August.
सो 1 महिन्याच्या आतच ती गाडी आपल्याला मिळणार आहे. जेव्हा मिळेल तेव्हा बघूया. आता या ब्लॉगमध्ये एवढंच. आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.